गुड मॉर्निंग मित्रांनो. मग मी युट्यूब चॅनल स्टार्ट करतोय. मी म्हणजे एक दोन दिवसापूर्वीच एक दोन शॉर्ट्स टाकलेत 2-3 दिवसांचे. तर बोला आज लॉंग व्लॉग शूट करूया. शॉर्ट्स तर करतोयच मी. तर एक ट्राय करतो, जर जमलं तर करेन म्हणजे पूर्ण व्लॉग. इफ नॉट देन बघूया नेक्स्ट टाइम पासून कधी जर एक कंटेंट एखादा असला. आता माझा बर्थडे पण येतोय, जर तेव्हापासून जर जमलं तर करूया नक्कीच शूट फुल व्लॉग. तर मी आलोय मुंबईवरून. मला आता मी इंजिनिअरिंग करतोय, मला भेटले आता 4-5 दिवसाची सुट्टी भेटले. तर बोल रिलॅक्स व्हायसाठी गावाला येऊ शकतो आपण. म्हणजे मी येतोच शक्यतो, जेव्हा गावाला आलं की मला फ्रेश वाटतं. सो म्हणून मी गावाला आलोय, एक एन्जॉय करतोय. हे बघ, सनराईज बघायसाठी मी खरं तर आलोय. खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. ही गाडी घेऊन आलोय मी, वरती डोंगरावरती आलोय. खूप लांब आलोय, एक 2-3 किलोमीटर घरापासून लांब आलोय. खूप छान वाटतंय. बघू शकतो इकडे म्हैशी वगैरे चरतायत. पक्षी बघू शकता त्यांच्यावरती. बगळा एक दिसलेला मला, तो कुठे गेला आता आठवत नाहीये मला. हा सनराईज बघायसाठी मी खरं तर आलोय. या आपण फ्रेश वगैरे झालेलो आहे. जाऊया आता थोडा वेळ गावात जाऊन येऊया. म्हणजे जे मंदिर आहे ते तुम्हाला दाखवतो. गावात निघालो आपण, काकांची गाडी घेऊन निघालोय. बघू शकता. येस, निघालोय काकांची गाडी घेऊन. गाईज मी आलोय मंदिरात. आता बघू शकता हे मंदिराचा परिसर आहे सगळा. बघू शकता हा पूर्ण परिसर आहे मंदिराचा. खूप भारी वाटतं इकडे आल्यावरती. बघू शकता एकदम भारी वाटतं. जरा आजूबाजूला इकडे माणसं आहेत, तर म्हणून मी स्लो बोलतोय. जरा फर्स्ट व्लॉग आहे माझा, समजून घ्या जरा. मित्रांनो, मंदिराच्या बॅक साईडचा परिसर आहे. तर बॅक साईडचा असं आहे की इकडे जो आमच्या यात्रेत जो रथ वापरला जातो, रथ, जी आमची प्रथा आहे की यात्रे दिवशी देवीला बाहेर घेऊन जातात. म्हणजे पूर्ण एक गावचा फेरा मारतात शक्यतो. तर ज्या रथातून देवीला बाहेर घेऊन जातात तो रथ इकडे आहे. सो मी दाखवतो तुम्हाला. येस, हिअर इट इज. बसलो मी झाडाखाली, माणसं बघतायत भेंडी. असू द्या, काय नाही, आपल्याला पुढे चालत राहायचं, ब्लॉग बनवत राहायचं. काय विषय नाही, आपण कंटिन्यू बनवत राहणार. मी गावावरून साईड करायचं, म्हणजे गावावरून ब्लॉग चालू करायचं एक हे म्हणजे की मी देवीला खूप मानतो. आणि आता एक इन्सिडेंट झाला जस्ट, मी सांगतो तुम्हाला काय झालं. येस, तर गाईज मी मंदिराच्या बॅक साईडला बसलोय. तर मी बोलेल तुम्हाला की इन्सिडेंट सांगतो. तर आता एक गोरख पवार म्हणून काका आहेत. तर ते जवळ आले. मी फोटोशूट वगैरे करत होतो इथे, म्हणजे ब्लॉग पण रेकॉर्ड करत होतो आणि देवीचे काही इमेजेस वगैरे क्लिक करत होतो. ते आले जवळ आणि बोलतात कुठल्या गावचं आहे. बोललो मी हेच गाव आहे, माझं जायगावच गाव आहे. तर हे बोलल्यानंतर बोलले कोणाच्यातलं आहे तू, म्हणजे असे गावची लोक विचारतात की बाबा ओळख नसली तर कोणाच्यातल्या आहेत वगैरे विचारतात. तर मी सांगितलं त्यांना की माझ्या बाबांचं नाव सांगितलं. तर बोललो मी त्यांचा नातू आहे मी. तर ओके ओके बोलले, ठीक आहे, अच्छा अच्छा अच्छा, मग ठीक आहे बोलले. आणि बोलले हे काय करतो. मी बोललं काही नाही, फोटो वगैरे काढतोय. हे झाल्यानंतर ठीक आहे बोलले. आणि परत बोलतात एक खरंच म्हणजे असं मला बरं वाटलं की एक मोटिवेशन देणारं वाक्य बोलले. की बोलले की बाबा
देवीच्या मनात आहे असं स्वतःहून ते स्वतः बोलले. मला खरंच मोटिवेट झालं. मी आता म्हणजे हे कधी बंद नाही करणार ब्लॉग आणि कंटिन्यू चालू ठेवेन. तर ते बोलले की देवीच्या मनात असेल तू हे करावं असे बोलले, तेव्हा मला खूप म्हणजे असं भरून आलं. अनोळखी व्यक्ती म्हणजे खरंच चांगलं वाटलं, की बोलले की देवीच्या मनात असेल तू हे करावं, बोलले कंटिन्यू कर. मी बोललं आता सुरू केलं, तर बोलतात कंटिन्यू कर. तिच्या मनात आहे तर होऊन जाईल. तर बोललो ओके ओके ठीक आहे. तर हे एवढं बोललो आणि ते गेले निघून. आणि परत पुढच्या मंदिरात गेले. मी एक त्यांची एक व्हिडिओ क्लिप शूट केले, ती दाखवतो तुम्हाला. त्यांचं तोंड नाही दिसत आहे त्याच्यात, पण मी एक वाटलं मला की घ्यावं त्यांना व्हिडिओ फुटेजमध्ये, म्हणून त्यांना घेतलं मी व्हिडिओमध्ये. बरं वाटतं असं खूप. बघूया आपण नक्कीच पुढच्या उन्हाळ्यापर्यंत म्हणजे समरपर्यंत, मे पर्यंत नक्कीच एक वेगळी काहीतरी ओळख निर्माण करायचा प्रयत्न करूया. तुम्ही पण साथ द्या. थँक्यू. आपण जाऊया मावशीच्या घरी. काकांची वगैरे, माझा माऊस भाऊ पण आलाय, पुण्याला असतो तो. त्याची पण भेटूया त्याला पण. बघूया. हा बिझनेस आहे मित्रांनो. आतमध्ये बसलाय तो. येस, तिकडे पाठीमागे तो. हाय श्रीधर. हाय माझा माऊस भाऊ आशिष. तशी नाही माझी, मला ओरिजिनलच पाहिजे. ओरिजिनल देते मी. हे गाडी उचललं पुढलं आणि किरण मला ती गाडी उचलते कशी हप्त्यावर कशी आहे हप्त्यावर दोन्ही उचलू. त्यावर त्याचा पण झाला का फायदा मला खडं काढलं का चालू हे कदाचित घाबरल्यासारखं करतील असं वाटतंय. बघू शकता एक एक दगड आहे ना पूर्ण. पूर्ण दगडाचं काम केलेलं आहे. बघू शकता काय आहे यार, हे खतरनाक व्ह्यू बघा. सनसेट व्ह्यू. या ये देख लो गाइस. हॅलो आपल्याकडे. तर गाईस, आपण 5 दिवस राहिलेलो आहे गावी. आता माझा पेपर आहे 9 तारखेला, तर जायची वेळ आलेली आहे. नक्कीच आपण परत येऊया काही दिवसांनी गावाला. नक्कीच येऊया. खूप छान वाटलं 5 दिवस. एन्जॉय केलं, कुठे कुठे फिरलो, सगळ्यांना भेटलो. छान वाटलं एकदम. नक्कीच पुन्हा परत येऊया. थँक्यू.